स्टार इंडिया वनमध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजची प्रमुख माहिती। साताऱ्यात पोलिसांचा मोठा धडाका। 1,98,00,000 रुपयांची गोवा दारू जप्त। 1,56,00,000ची अवैध दारू जप्त। पोलिसांची मोठी कारवाई। कंटेनरमधून निघाला करोडोंचा माल। साताऱ्यात दारू तस्करीचा पर्दाफाश। सातारा तालुका पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे धडक कारवाई करत तब्बल 1,98,48,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। शिवथर गावच्या हद्दीत सातारा फलटण मार्गावर संशयित टाटा कंटेनर अडवून तपासणी करण्यात आली। यावेळी कंटेनरमध्ये 1,56,28,800 रुपयांची गोवा बनावटीची अवैध दारू आढळून आली। याशिवाय 42 लाख रुपयांचा कंटेनर आणि 20,000 रुपयांचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या गोपनीय विभाग आणि डीबी पथकाने केली। अवैध दारू तस्करी विरोधातील ही सातारा पोलिसांची मोठी आणि यशस्वी कारवाई मानली जात आहे। रविवार दिनांक 19/2/2026 रोजी सातारा तालुका पोलीस स्टेशनच्या गोपनीय अंमलदारांना गोपनीय माहिती मिळाली। त्या अनुषंगाने एक अवैध दारूची वाहतूक होतीये अशी माहिती मिळाल्याने पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी तांबेसाहेब आणि त्यांच्या अधीनस्थ अधिकारी अंमलदार यांनी सापळा रचून अशा अवैध दारू वाहतुकीचा एक कंटेनर होता तो त्यांनी इंटरव्हीन केला आणि त्याची तपासणी केली असता त्याच्यामध्ये जवळपास 1480 बॉक्स जी दारू आहे माल्ट व्हिस्की नावाची दारू च्या बॉटल्स होत्या। त्याच्यामध्ये प्रत्येक बॉक्समध्ये ऑलमोस्ट 48 बॉटल्स आहेत, ज्याची प्रत्येकी किंमत 220 रुपये आहे। असं एकूण ही जी दारूची वाहतूक होत होती, अवैध दारूची वाहतूक जी होत होती ही ऑलमोस्ट 1,56,00,000 रुपयांची ती अमाऊंट, म्हणजे तेवढ्या किमतीची दारू ही वाहतूक होत होती। आणि यासाठी ही वाहतूक करताना त्याच्यामध्ये जी माल्ट व्हिस्की हा जो ब्रँड लावलेला आहे, या ब्रँडची कुठेही दारू तयार होत नाही किंवा अशा पद्धतीची मार्केटमध्ये लायसन्स्ड लिकर नाही आहे याची खात्री केल्यानंतर याच्यामध्ये सरकारचा कर चुकवण्याच्या हेतूने सदरची वाहतूक होत होती। त्या अनुषंगाने याच्यामध्ये आपण फसवणुकीचा गुन्हा देखील दाखल केला आहे। त्याचबरोबर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमचे देखील कलम या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत आणि कंटेनर सहित सदर दारूची किंमत जी आहे ती एकूण किंमत आहे 1,98,00,000 रुपये 48,000 इतक्या मोठ्या किमतीची अवैध दारू या ठिकाणी सातारा तालुका पोलीस स्टेशननी जप्त केलेली आहे। 2 आरोपी याच्यामध्ये अटक केलेले, एक आरोपी अटक केलेला आहे आणि अजून एक आरोपीची इन्फॉर्मेशन आहे जी आपण फर्दर इन्व्हेस्टिगेशनमध्ये त्याला अटक करू। याच्यामध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील आहेत, पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी तांबेसाहेब आहेत आणि या ठिकाणी गोपनीय अंमलदार ज्यांना ही माहिती मिळाली आणि ज्यांच्या माहितीवर ही कामगिरी झाली ते अंमलदार नारनवर हे आहेत। तर निश्चितच एक चांगली कामगिरी आपण पश्चिम महाराष्ट्रामध्ये गेल्या महिन्यामध्ये जी काही घटना घडली ज्याच्यामध्ये 3-4 पोलीस युनिटमधले मिळून बरेच अशा पद्धतीने चुकीच्या पद्धतीने जी काही दारू तयार होते, मग हातभट्टीची असो किंवा स्पुरियस लिकर असो, ते प्राशन केल्याने लोक मयत झाले। त्या पार्श्वभूमीवर इतक्या मोठ्या किमतीची दारू जप्त करणं ही चांगली कामगिरी पोलीस सातारा तालुका पोलीस दलातर्फे झालेली आहे आणि निश्चितच याच्यामध्ये आम्ही सॅम्पल काढून घेतलेले आणि सॅम्पल आम्ही FSLला पाठवत आहोत आणि याच्यामध्ये जर काही आरोग्याला हानिकारक जर काही कंटेंट मिळाले तर निश्चितच त्याच्यामध्ये BNS कलम 123 नुसार म्हणजे आरोग्याला हानिकारक किंवा ज्यांनी मृत्यू येऊ शकतो अशा पद्धतीचे पदार्थ तयार करणं आणि ते लोकांना खाण्यासाठी किंवा प्राशनासाठी अवेलेबल करून देणं हे कलम देखील आम्ही वाढ करत आहोत। सदरची दारू ही गोव्यातून निघाली होती आणि MP मध्ये इंदोर या ठिकाणी चालली होती। मूळ मालक किंवा त्या दारूचा मालक, गाडीचा मालक कोण आहे काय कळालं? त्याचं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे। चालक आपण ताब्यात घेतलेला आहे। ऑब्वियसली मालक देखील कंटेनरचा कळेलच आणि हे बॅकवर्ड लिंकेजेस जे आहेत ते सुद्धा या इन्व्हेस्टिगेशनमध्ये आपल्याला PC घेऊन मग त्या इंट्रोगेशनमध्ये आपल्याला गोष्टी रिव्हील होतील।
आपण सॅम्पल काढलेलं FSR आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पाहत रहा स्टार इंडिया. फेसबुक आणि इंस्टाग्राम स्टार इंडिया 1ला फॉलो करा. पाहिल्याबद्दल धन्यवाद.